आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 37 बघणार आहोत. त्यातले पहिले गणित आहे 7 किग्रा कांदे 140 रुपयांना. तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील आपल्याला काढायचे आहे. आता हे उदाहरण समप्रमाणाचे आहे. समप्रमाणाचे गणित तिरपा गुणाकार असतो म्हणून आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. 7 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना 140 रुपयांना बरोबर 12 किग्याचे काढायचे म्हणून 12 भागिले x. 7 गुणिले x बरोबर 140 गुणिले 12 बरोबर 7 गुणिले x बरोबर 7x बरोबर 140 गुणिले 12 बरोबर 1680. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x इकडे ठेवला 7 तिकडे नेले 1680. इकडे 7 गुणाकारात होते म्हणून इकडे आल्यावर भागाकारात होईल भागिले 7. 7 1 7 7 दुने 14 7 दुने 14 उरले 2 28 7 चौक 28 0 0 0 240 बरोबर 240. x ची किंमत काय निघाली आपल्याला 240. x काय मानलं होतं आपण 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत x होती. x ची किंमत काय निघाली आता 140 240. तर 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत 240 रुपये आहे. आता आपण पाहूयात दुसरं गणित. दुसरं गणित आहे 600 रुपयांना 15 कडबा पेंड्या मिळेल तर 1280 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल. 600 रुपयांना 15 पेंड्या 1280 रुपयांना x मानू. 600 गुणिले x बरोबर 15 गुणिले 1280. 600 गुणिले x बरोबर 600x बरोबर 15 गुणिले 1280 बरोबर 19,200. आपल्या x ची किंमत काढून घेऊन x इकडे ठेवला 600 तिकडे नेले 19,200. इकडं गुणाकारात होते 600 म्हणून इकडे आलं भागाकारात. हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला खाली उरले 6 192. 6 1 6 6 3 18 उरला 1 12 6 2 12 32 बरोबर 32. x ची x काय म्हणले होते आपण 32 पेंड्या. x काय म्हणले होते आपण 1280 रुपयांना भेटणाऱ्या पेंड्या कडवा. x किती निघल्या 32 पेंड्या. तर 1280 रुपयांना 32 पेंड्या कडबा मिळेल. आता आपण पाहूया तिसरं गणित. रोज 13 किग्रा 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक मिळेल. आलं हे पण गणित आपलं समप्रमाणाचं आहे. आपण काढूया 13.5 भागिले 9 बरोबर x 9 गायीं आणि 12 गाय त्यांना लागणारा खुराक 12 गायांना लागणारा खुराक x मानू. 9 गुणिले x बरोबर 13.5 गुणिले 12 9 गुणिले x बरोबर 9x बरोबर 13.5 गुणिले 12 बरोबर 162. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x इकडे ठेवले 9 तिकडे नेले बरोबर 162 भागिले 9 9 गुणाकारात होते म्हणून इकडे आल्यावर भागाकारात झाले 9 1 9 9 2 18 9 1 9 उरले 7 इथं 2 72 8 72 बरोबर 18. x काय मानलं होतं आपण 18 खुराक. तर आपण x काय मानलं होतं 12 गायींना लागणारा खुराक. तर त्याच प्रमाणात 12 गायींना 18 खुराक मिळेल. 18 किग्रा खुराक मिळेल. आपण पाहूया आता तिसरं गणित. चौथं गणित पाहूया आपण. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. आपल्याला याची किंमत आता काढायची आहे. 12
12/36,000 बरोबर 8चे x. आपण आता मानूया 12 क्विंटल सोयाबीन किती रुपयात जाते? 36,000. तर 8 क्विंटल सोयाबीन किती हजारात जाते? ते x मानू. 12 गुणिले x बरोबर 36,000 गुणिले 8. 12x बरोबर 2,88,000. आपल्या x ची किंमत काढायची म्हणून x इकडे ठेवले, 12 तिकडे नेले, 28,800. 2,88,000. 12 इकडं गुणाकारात होते, इकडे गेलो भागाकार झाले. 12 एके 12, 12 दुने 24, उरले 4, 48, 12 चौक 48, 3 शून्य जशाला तसे 2400 बरोबर 24,000. x ची किंमत काय निघाली? 24,000 किंमत 24,000 निघाली. आपण काय मानलं होतं? 8 क्विंटल सोयाबीनची किंमत x मानली होती. x ची काय निघाली आता? 24,000. तर मग 8 क्विंटल सोयाबीन 24,000 जाईल. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 28,000 रुपये आहे. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? 2/16,000 बरोबर 13x. 2 गुणिले x बरोबर 16,000 गुणिले 13. 2x बरोबर 28,800. 20,800. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x इकडे ठेवला, इकडे नेला. 20, 80, 00 भागिले 2. बे 1 बे, बे 10 20, बे 8 चौक आणि 3 शून्य जसे तसे. आपले उत्तर काय निघले आहे? 10,04,000. 1,04,000. आपल्याला x काय मानले होते आपण? 13 मोबाईलची किंमत काय? 1,04,000 रुपये. तर एकूण 1,04,000 रुपये लागतील. इथे आपण संपूया. भेटूया दुसऱ्या सराव